सांगतायत की खरं जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे, जी कथा तुमच्या पुढे कथन करणार आहे, तो तानाजी मालुसरे असणारा धन्य आहे. एवढंच काय, त्याच्या मदतीला जो सूर्याजी आहे तो सुद्धा असणारा धन्य आहे. आणि त्या दोन वीरांची किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या सवंगड्यांची तीच कथा तुमच्या पुढे आता मी कथन करणार आहे. जरा ध्यान देऊन ऐका. ग्रंथकर्ते सांगतायत, महाराज वळी उमरठे गाव, तेथील तानाजी उमराव, सकळ दुनियेत नाव तयाचे पैगादत. महाड नावाचं गाव आहे आणि त्या महाडाच्या गावाच्या नजीक एक कुशीमध्ये उमरठा नावाचं गाव आहे आणि त्या उमरठ्यामध्ये या तानाजी मालुसऱ्याचा असणारा जन्म झालाय. बघा, एखादं गाव एखाद्याच्या जन्मामुळे माहिती होतं, तशा पद्धतीने हे उमरठ, ज्या उमरठ्यामध्ये माझ्या तानाजी मालुसऱ्याचा जन्म झालाय, अख्ख्या दुनियेला, अख्ख्या महाराष्ट्राला या नावाबद्दल असणारा माहिती आहे. उमरठ म्हटलं की नक्कीच असणारे तानाजी तुमच्या माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि त्याच तानाजीची कथा मी तुमच्यापाशी असणारं कथन करणार आहे. हा मारुतीचा भक्त देहायष्टी भारदस्त, वा, शिवरायांच्या सेवेत बालवयापासून. तानाजी मालुसऱ्यांचं असणाऱ्या शरीराचं वर्णन केलं. मजबूत असणारा बांधा. आमच्या मारुतीचा तो अस्सल भक्त, मारुतीची पूजा करायची, त्याचंच असणारं नामस्मरण करायचं, त्याचंच ध्यान करायचं, त्याचंच असणारं पूजन करायचं. आणि या तानाजीचं वेगळेपण असं होतं, ज्यावेळेस रायरेश्वराची शपथ घेण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही भोवताली रिपीटिपी मावळे गोळा केली होती ना, त्या मावळ्यामध्ये माझा तानाजी होता. लहानपणापासून असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे या दोघांची असणारी घट्ट मैत्री होती. आणि तोच मैत्रीचा हिरा, एक मित्र आता मात्र या ठिकाणी माझ्या राजासाठी कामी येणार आहे. शिवरायाचा बालमित्र युद्ध केली घनघोर, तळपली तयाची तलवार अफजल खान वधस्थळी. त्याने एक पराक्रम केला. त्याने इथून पाठीमागं कैक पराक्रम केले, पण ग्रंथकर्त्याने एक छोटीशी तुलूक दाखवली किंवा पाठीमागच्या इतिहासामधला एक छोटासा दृष्टांत दिला. त्याची जी तलवार होती, त्याला मिळालेली जी तलवार होती ना, ती अशी तळपत होती म्हणले. मग कधी पाठीमागे असणारा एक वेळेस ज्यावेळेस अफजल खानाचा वध केला, त्या अफजल खानाच्या वधामध्ये माझ्या तानाजीचा असणारा सिंहाचा वाटा होता. त्यावेळेस त्याने त्याच्या तलवारीनं सगळं असणारा तळपळ करून दुष्टांचं सैन्य असणारं मारलं होतं. असा हा पराक्रमी माझा तानाजी होता. ग्रंथकर्ते सांगतायत, पूर्वी तयाचे केले कथन, संगमेश्वर स्थानी जाण, सूर्यासी करुणी रणकंदन तया लागी पळविले. आणखी एक पराक्रम केलं माझ्या तानाजीनं. संगमनेरला जाऊन असणाऱ्या सुरव्यांबरोबर असणारं घनघोर युद्ध झालं. त्या घनघोर युद्धामध्ये यशाची गुढी घेऊन, आनंदाची गुढी घेऊन, विजयाची माळ घेऊन हाच माझा तानाजी याच तलवारीच्या जोरावरती राजांच्या भेटीला आला होता. असा पराक्रमी तानाजी होता. ग्रंथकर्ते सांगतायत, ऐसा तानाजी महावीर निष्ठावंत सुभेदार, दिपाड देहर बाबदार, मुख उग्र जयाचे. असा हा तानाजी सुभेदार नावाच्या पदावरती आरूढ झालेला, दिप्पाड देहाचा, जबडा असणारा मोठाची मोठा असावा, पण निष्ठा मात्र सतत माझ्या राजाच्या पायापाशी. पुन्हा पुन्हा असताना त्याच्या चरणावरती लीन व्हायचं, राजाची आज्ञाप्रमाणे मानायचं, राजानं जे सांगितलं ते शीर्षावन्न मानायचं, प्रत्येक मोहीम फत्य करायची आणि यशाची गुढी घेऊन माझ्या राजाच्या भेटीला यायचं. असा हा असणारा तानाजी मालुसरे राजांच्या सेनेमध्ये कार्य करत आहे. तयाच्या मिशीच्या केसात लिंबू लिंबू अडके अकस्मात, वा दादा वा, सूर्याजीचाही पुरुषार्थ एवढा धिप्पाड होता, एवढा धिप्पाड देहाचा, मोठाची मोठा जबडा असणारा, मिशा असणारा पिळभास. ग्रंथकर्ते म्हणतायत की लिंबू जर त्या मिशेमध्ये ठेवला तर सहज बसून जायचं.
हे झालं तानाजीचं. पण तानाजीच्या मदतीला जो काही असणारा सूर्याजी नावाचा योद्धा आहे, तो योद्धा सुद्धा जेवढा पराक्रम माझ्या तानाजीचा ना, तेवढा तितक्याच तोलामोलाचा पराक्रम सुद्धा असणारा या सूर्याजीचा होता. ग्रंथकर्ते सांगतायत, हे दोघे हिरण पंडित राजदुर्गावरी असत, राजे ही जिजामाते सहित राजदुर्गी होते की. असे हे दोन घनघोर योद्धे, लढवय्ये असणारे योद्धे माझ्या राजाच्या साखरीमध्ये आहेत, राजाच्या सेवेमध्ये आहेत. राजाने सांगलेली प्रत्येक आज्ञा शीर्षावन्य मानून प्रत्येक मोहीम फत्य करून यशाची गुढी घेऊन येत आहेत. कर्मधर्म संयोगाने एक दिवस काय झालं, राजदुर्गावरती या दोघांची स्वारी असणारी राजदुर्गावरती आली आणि त्याच राजदुर्गावरती माझा राजा मराठ्यांचं दैवत आपल्या आई सोबत म्हणजे मासाहेब जिजाई सोबत त्या राजदुर्गावरती असणारा वास्तव्याला आहे. आणि मग त्या राजदुर्गावरती काय झालं, ग्रंथकर्ते पुढे सांगतायत, पद्मावती मातीवरती जिजाऊंची असे वस्ती, द्वार ईशान्य दिशे प्रती त्या महालाचे होते. या राजदुर्गावरती पद्मावती माची आहे, पद्मावती माची आहे आणि त्या माचीचं द्वार ईशान्य दिशेला आहे. आणि त्या पद्मावती माचीवरती माझी आऊ साहेब, माझी मा साहेब, माझी जिजाई त्या ठिकाणी असणारे वास्तव्याला आहे. पुढं काय झालं, ग्रंथकर्ते सांगतायत, आणि ईशान्येच्या दिशेला होता एक वेद किल्ला, तो देखताची मनाला यातना होत जिजाऊंच्या. पद्मावरती माचीवरती माझी मावासाहेब बसल्यानंतर ईशान्य दिशेला द्वार असल्यानंतर कधी सहज माझ्या माईनं, माझ्या महाराष्ट्राच्या आईनं, जिजाईनं सहज नजर त्या ईशान्य दिशेला टाकावी. कैक अंतरावरती एक किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा नाही हिरवा ध्वज असताना फडकतोय. चर्र घाव माझ्या माईच्या काळजाला व्हायचा, चर्र वाटायचं. एवढा मोठा असणारा हा गड, एवढा मोठा असणारा दुर्ग, एवढा मोठा असणारा बलाढ्य किल्ला दुश्मनाच्या ताब्यात असणं उचित नाही. माझ्या आईच्या हृदयाला कैक वेदना त्या किल्ल्याकडे बघितल्यानंतर पुन्हा पुन्हा राजदुर्गावरती व्हायला लागलेल्या आहेत. पुरंदराच्या तहात दुर्ग केले मोगलाईत, त्याची वेळी मजबूत दुर्गही केला मोगलांशी. आतापर्यंत तो किल्ला माझ्या ताब्यात होता, माझ्या लेकराच्या ताब्यात होता, या महाराष्ट्राच्या ताब्यात होता, या स्वराज्यामध्ये होता. तोपर्यंत मला कैक आनंद होता. पण ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला ना, त्या तहामध्ये इच्छा नसताना वेळ प्रसंग बाका आल्यामुळं, कठीण वेळ आल्यामुळं त्या पुरंदरच्या तहामध्ये नैलाच असतो तो दुर्ग, तो किल्ला आपल्याला असणाऱ्या दुश्मनांच्या ताब्यात द्यावा लागतोय. आणि ज्या अर्थी तो दुश्मनांच्या ताब्यामध्ये गेलाय, वैऱ्याच्या ताब्यामध्ये गेलाय, मोगलांच्या ताब्यामध्ये गेलाय, त्या अर्थी त्या दुर्गावरती भगवा ध्वज न फडकता तो असणारा हिरवा ध्वज फडकला जातोय. आणि याच्या वेदना, याची असणारी दुःख माझ्या जिजाऊला त्या माचीमध्ये बसल्यानंतर होतंय. दुर्ग नाम किल्ले कोंडाणा, स्वराज्यातील नजराणा, औरंगजेबाकडे जाणा, देखोन यातना होतसे. तो किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव ग्रंथकर्त्यानं सांगितलं. जो किल्ला आतापर्यंत पाहिल्यानंतर माझ्या आईला वेदना व्हायच्या ना, तिच्या काळजाला सर्र व्हायचं ना, तो किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे कोंढाणा. तो ताब्यात कुणाच्या आहे, औरंगजेबाच्या ताब्यात आहे. औरंगजेबाची वतनदारी तिथे आहे, औरंगजेबाचं सैन्य तिथं आहे आणि ते तिथं असणाऱ्या गुन्ह्या गोविंदानं नांदतात. हे ज्यावेळेस माझ्या आईनं पाहावं ना, दररोज झोपेतून उठलं की ईशान्य दिशेला सहज पाहिलं तर तो किल्ला तिच्या नजरासमोर दिसायचा. तो किल्ल्यात ती असणारी पाहायची आणि असंख्य वेदना भोगत त्या राजदुर्गावरती माझी आयु साहेब जिनं त्या ठिकाणी जगत आहे. जिजाऊ म्हणत शिवबासी, काय हा दुर्ग पाहिजे आम्हासी, वा मोगलाईत पाहून त्यासी बहु दुःख होतसे. राजदुर्गावरचा असणारा प्रसंग आहे. माझ्या आईनं काय करावं, जिजाईनं काय करावं, माझ्या
शिवबाला जवळ बोलून घ्यावं आणि मायेचा हात पाठीवरून फिरवावं सांगितलं. शिवबा ए बाळा ऐक ना, या आईची एक इच्छा आहे, या आईची एक इच्छा आहे. ज्या वेळेस या पद्मावती माचीवरती मी वास्तव्याला असते ना, सहज माझी नजर त्या ईशान्य दिशेला गेली ना, तर पुन्हा पुन्हा तो कोंढाणा किल्ला माझ्या दृष्टीसमोर दिसतोय. आणि ज्या वेळेस मी तो कोंढाणा किल्ला डोळ्यासमोर पाहते ना, त्या वेळेस माझ्या हृदयाला काय वेदना होत्या ते सांगायलाच नको. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे, तो कोंढाण्यासारखा किल्ला आहे ना, तो आपल्या स्वराज्यामध्ये असावा, तो किल्ला आपल्या ताब्यात असावा. आपल्या मनातला भाऊ जिजाऊ आई साहेब छत्रपती शिवाजी महाराजांपाशी कथन करतायत. तेव्हा राया पुढे प्रश्न दुर्गसर करील कोण, कोण मावळा हिमतवान, काय अचूक साधिला. आईने केलेली मागणी ज्यावेळेस माझ्या राजाने ऐकली ना, तेव्हाच राजा विचार करू लागले, आई जिजाई तुझं नक्कीच मागणी असणारी रास्त आहे, पण आता राजांच्या डोक्यामध्ये असणारं काहूर माजलं की कोणता योद्धा आपण त्या कोंढाणा किल्ल्यावरती पाठवावा, कोणता योद्धा तिथं असणारं योग्य आहे, कोणता योद्धा पाठवल्यानंतर यशाची गुढी घेऊन माघारी येईल, तो किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये येईल. याचं सर्व चक्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये राजदुर्गावरती खेळायला लागलेलं आहे. कोंढाणा दुर्ग घेणे सुलभ नव्हे ऐसे करणे, अभेद दुर्गाची पोखरणे सामान्य कर्म नव्हे. किल्ला ताब्यामध्ये घ्यायचा म्हणणं सोपं आहे, पण राजांच्या डोक्यामध्ये असणारा विचार खेळायला लागले. कोंढाण्यासारख्या किल्ल्यावरती स्वारी करून जाणं, तो किल्ला पुन्हा असणाऱ्या आपल्या ताब्यामध्ये घेणं, त्या किल्ल्यावरती असणारा आपला राज्य प्रस्थापित करणं हे साधी गोष्ट नाही. तो अभेद किल्ला आहे, सहजासहजी त्याच्यावरती अटॅच कोण करू शकत नाही, आणि केला तरी असणारा सहजासहजी शत्रूच्या पक्षातून तो आपल्याकडे घेणं एवढं सोपी गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराज विचार करायला लागले. निराश यावे लागे परतून, ऐसा दुर्गा कठीण कैसा जिंकून घ्यावा तो. राजांनी विचार केला की इथून पाठीमागं काही जणांनी त्या कोंढाणा किल्ल्यावरती अटॅच केलाय, काही जणांनी कोंढाणा किल्ल्यावरती असणारी स्वारी केली आहे. जवळजवळ 6-6 महिने वेढा त्या कोंढाण्याच्या भोवताली दिलाय, पण यश नावाची गोष्ट त्याला मिळाली नाही. कोंढाणा किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये आला नाही. 6-6 महिन्यात त्याला वेढा देऊन सुद्धा जर गड ताब्यामध्ये येत नसेल, आणि आपल्याला तर एका दिवसामध्ये किल्ला ताब्यामध्ये घ्यायचा आहे, तर गड असणारे आपल्याला हस्तांतरित करायचा आहे, काय बरं करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज विचार करतायत. राम दाम दंड भेद करू जाता युक्तिवाद, निष्ठावंत हत्यार बंद राजपूत कडवे ते. तिथं जाऊन जर आपण साम दाम दंड भेद युक्ती काहीही केलं तरी त्या कोंढाणा किल्ल्यावरती रखवाल करायचं काम राजपूत करतायत, आणि सहजासहजी हे राजपूत लोक किल्ला आपल्या ताब्यामध्ये आपल्याला देणार नाहीत, तिथं आपली कोणतीच युक्ती चालणार नाही, असा असणारा विचार राजांच्या मनामध्ये असणारा खेळायला लागलेला आहे. यानंतर वाचनाचं काम हवं स्नेहा चौधरी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. वाचा. तेन लागू दे तिथारा कवन मार्ग आता अनुसरा, प्रश्न रायाच्या सामोरा नाचू लागला थय थये. त्या कोंढाणा किल्ल्यावरती जे काही राजपूत आहेत ना, ते राजपूत डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस त्या कोंढाणा किल्ल्याचं रक्षण करतायत. कोंढाणा किल्ल्यावरती कडेकोट असणारा बंदोबस्त आहे, काहीही केलं तरी कुणाला पण तिथं ते थारा लागून देत नाहीत. गड असणारा कुणाच्याच असणारा ताब्यात जाऊन देत नाहीत, एवढा कडेकोट बंदोबस्त त्या राजपूतांनी कोंढाणा किल्ल्यावरती असणारा मानलेला आहे. मग कशा पद्धतीने किल्ला आपल्या ताब्यामध्ये येईल याचा विचार छत्रपती शिवाजी महाराज राजदुर्गावरती राजगडावरती आईच्या समोर असणारे बसून करत आहेत.
श्री गणेशाय नमः श्री प्रभु